सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पन्हाळा तालुक्यातील माळवाडीपासून कोतोलीकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली आहे। ओढ्यावरील नवीन पुलाजवळ रस्ता पूर्णपणे खराब झालाय। त्यामुळे धुळीच्या साम्राज्याचा सामना करत जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतायत। या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। पन्हाळा तालुक्यात कोतोली आणि कळे या दोन प्रमुख बाजारपेठा आहेत। या बाजारपेठांना जोडणाऱ्या माळवाडी गावच्या पुलाजवळ रस्ता पूर्णपणे उखडलाय। माळवाडी ओढ्यावर 2 कोटी रुपये खर्चून पुलाचं काम केलंय। या पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेल्या भरावाचा रस्ता खराब झालाय। संबंधित ठेकेदारानं 2 महिन्यांपूर्वी खडीकरण आणि मुरमीकरण केलंय। कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हा रस्ता पूर्णपणे उखडलाय। 4 चाकी वाहन पुढे गेल्यानंतर उडणारी धूळ आणि खडे यांचा सामना दुचाकी आणि पादचाऱ्यांना करावा लागतोय। एकूणच हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। वाहनं घसरून अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय। या मार्गावरून प्रवास नकोसा वाटू लागलाय। या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक ND चौगुले यांनी दिलाय। माळवाडी कोतोली या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे, पूल बांधलेला आहे, त्या पुलाच्या आजूबाजूचा रस्ता कंत्राटदारांनी अर्धवट ठेवल्यामुळे त्या रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे, दुर्दशा झालेली आहे की त्यामुळे शेजारी असणारी संपूर्ण शेतीची बेचिराख झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड अतोनात नुकसान झालेलं आहे। बऱ्याच वेळेला निवेदन देऊन सुद्धा कंत्राटदारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। हा रस्ता जर वेळीच पूर्ण झाला नाही तर कंत्राटदार आणि प्रशासनाच्या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं कळे कोतोली रस्ता रोको केला जाईल।